कोरोना काळातील कोविड घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी ईडीनं 1 वर्षानंतर दुसरी चार्जशीट फाईल ही आता केलेली आहे। सुनील कदम, सोनू बजाज, संजय परब, रविकांत सिंग यांनाही नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत। गोविंद पानसरे हत्या प्रकरणी उच्च न्यायालयानं निर्णय राखून ठेवलाय। गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या सगळ्या पैलूंनी तपास केला, मात्र त्यात नवे काही आढळून आलं नसल्याचा पुनरुच्चार राज्याच्या एटीएसनं उच्च न्यायालयात केलाय। बीडच्या परळीतील अमोल डुबे अपहरण प्रकरण आणि या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे। या आरोपींकडून 2 वाहनं, 1 पिस्तूल आणि जिवंत कारतूस जप्त करण्यात आलेला आहे। दिल्लीच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। कडाक्याच्या थंडीत दिल्ली शेतकरी आंदोलन करतायत। दिल्लीत संसदेचं कामकाज सुरू असताना दिल्लीचा शेतकऱ्यांचा वेळ हा वाढत चाललेला आहे। आपल्या विविध मागण्यांकरता शेतकऱ्यांचा हा एल्गार आहे।